वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कारंजा येथे 5 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर झाले। कारंजाचे उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचं उद्घाटन झालं। यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पाटील, तहसीलदार धीरज मांजरे, कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण जाधव, डॉक्टर सुशील देशपांडे यांची उपस्थिती होती। शहरातील महेश भवनात सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत झालेल्या या रक्तदान शिबिरात एकूण 36 रक्तदात्यांनी रक्तदान केले। परिवर्तन बहुउद्देशीय संस्था कारंजा, पत्रकार मंच कारंजा, पंखुडी जमशेदपूर झारखंड व कारंजा रक्तदान चळवळीच्या वतीने या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा पडल्याने शासनाच्या वतीने रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तसाठा करण्यात यावा असे आवाहन करण्यात आले। या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत उपरोक्त संघटनांच्या वतीने हे रक्तदान शिबिर घेण्यात आलं। यावेळी आपल्या अध्यक्ष भाषणात उपविभागीय अधिकारी राहुल जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं, रक्तदानाचं महत्त्व सांगितलं। कोरोनाच्या महामारीच्या काळात अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम राबविला त्याबद्दल परिवर्तन संस्था, कारंजा पत्रकार मंच, रक्तदान चळवळ यांचे अत्यंत कमी शब्दात वेळेअभावी कौतुक केले। वेळोवेळी असे कार्यक्रम राबवावे त्याबाबत प्रोत्साहित केले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास राऊत यांनी तर सूत्रसंचालन लखन यांनी केले। कार्यक्रमाचे आभार परिवर्तन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पंकज रोकडे यांनी मानले। रक्तदान शिबिरात महिला रक्तदात्यांचाही उल्लेखनीय सहभाग दिसून आला। संत गाडगेबाबा रक्तपेढी अमरावतीने हे रक्त संकलन केले। शिबिरादरम्यान नगराध्यक्ष शेषराव डोके, डॉक्टर विजय जवाहर मलानी, डॉक्टर सुशील देशपांडे यांच्यासह अनेकांनी शिबिरास भेटी दिल्या। पत्रकार मंचचे अध्यक्ष दिलीप रोकडे, उपाध्यक्ष विजय गागरे, चांदभाई मुन्नीवाले, सचिव किरण क्षार, श्याम सवाई, संजय कडोळे, गजानन टोंपे, सुनील फुलारी, महेंद्र गुप्ता व पत्रकार मंच सर्व सदस्य आणि परिवर्तन संस्था सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले। संजय कडोळे, गजानन टोंपे, सुनील फुलारी, प्रज्वल गुलालकरी, महेंद्र गुप्ता व पत्रकार मंचच्या सर्व सदस्य, परिवर्तन संस्था सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।